वृंदावन में जय श्री कृष्ण बरसाने में जय श्री कृष्ण। ओ वृंदावन में जय श्री कृष्ण बरसाने में जय श्री कृष्ण। गोवर्धन में राधे कृष्ण नंद गाँव में जय श्री कृष्ण। गोवर्धन में राधे सब भजन कृष्ण काली बारी सगळे नंद गाँव में जय श्री कृष्ण। मन तेरा बोले राधे कृष्ण तन तेरा बोले जय श्री कृष्ण। मन तेरा बोले जय श्री कृष्ण तन तेरा बोले जय श्री कृष्ण। जिह्वा तेरी बोले राधे कृष्ण मुख से निकले राधे कृष्ण। आज वहाँ तेरी बोले राधे कृष्ण मुख तेरा बोले राधे कृष्ण। राधा रमन हरि बोल जय जय राधा रमन हरि बोल हरि बोल राधा रमन हरि बोल। जय हो टाणी टाणी राधा रमन हरि बोल। गोपाल कृष्ण भगवान की जय। द्वारकाधीश भगवान की जय। जय जय राधा रमण हरि बोल। जय जय राधा रमण हरि बोल। द्वारकानाथ भगवान की जय। बाके बिहारी सरकार की जय। लीलांदोलन लोल कंकण झंकार चारु स्वरे गीते सुंदर नूपुरे रनुरनन माणिक्य माला कुल स्वेदन मौलिक पोल भाल पल कहे रंगे रनंगाल से नृत्याद्भिव्रज सुंदरी भीरभितः कृष्णाव्रता गोपाल कृष्ण भगवान की जय। अतुल्य परमानंद अमृत सागर भगवान द्वारकानाथाच्या असीम कृपेने आपली पूर्णत्वाकडे जात असणारी ही श्रीमद कृष्ण कथा। काल आपण या ठिकाणी भगवान परमात्म्याचा या कथेमध्ये विवाह संपन्न झालेला आहे। सगळ्या त्या आनंदामध्ये आपण न्हावून निघालो होतो। ही कृष्ण कथा जीवनामध्ये आनंद आणि चैतन्य निर्माण करणारी, अमंगल नाहीसे करून मंगल निर्माण करणारी,
ज्या भगवंताचे पदस्पर्शाने पावन जिथं जिथं झाले ना, जिथं तो भगवंत रांगला ना, ते मथुरा, ते गोकुळ, ते वृंदावन नगरी झालेले. हजारो वर्ष तो देव निघून गेला, पण त्याचं सामर्थ्य आजही त्या ठिकाणी आहे. सुंदर अशा रमणीय वातावरणामध्ये आपली ही कृष्ण कथा सज्जन हो संपन्न होत आहे. आजचा दिवस या संसाराची ज्यावेळेस आम्ही पाने उघडतो ना, काही आनंदाचे क्षण पाने असतात, संसारूपी या पुस्तकाचे काही दुःखाचे क्षण असतात. मागे काही दिवसामध्ये गेल्यानंतर अचानक असं एक पान उघडलेलं इतिहासामधलं. आजचा दिवस म्हणजे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो छावा होता ना, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी आहे. कारण या स्वराज्यासाठी ज्यांनी स्वतःच बलिदान दिलं, काळाकुट्ट जो इतिहास होता तो आजच्या दिवशी घडला. संभाजी राजांचं चरित्र जर पाहिलं, कारण ही कथा आहे, परंतु आजचा दिवस राजे संभाजी महाराजांचा आज पुण्यतिथी आहे. त्यांच्या ठिकाणी धैर्य शौर्य तर होतच सज्जन हो, परंतु ज्या वयामध्ये आम्हाला 14 वर्षाचं असताना आम्हाला चालायला शिकवतात, जगायला शिकवतात, त्याच वयामध्ये संभाजी राजांनी संस्कृत साहित्यामध्ये 3 ग्रंथाची निर्मिती संभाजी राजांनी केलेली लक्षात घ्या. बुधभूषा असेल, नायिका भेद असेल, नख शिखा ग्रंथ असेल, संस्कृताची साहित्याची निर्मिती याच शंभूराजांनी 14व्या वर्षी केली. आपल्या जीवनामध्ये 120 काय अनेक लढाया या शंभूराजांनी जिंकलेल्या. शूरवीर असे असणारे संभाजीराजे. आता आपण काही दिवसापूर्वी छावा, जो छत्रपतींचा छावा म्हणजे संभाजीराजे, हा सिनेमा पाहिला. आपले जे काही असतात ना गद्दार, ज्याला आपण म्हणतो गणोजी शिर्क्यांसारखे, घर का भेदी लंका ढाय, आपलेच तर माणसं आपला घात करत असतात, लक्षात ठेवा. संभाजी राजांना पकडण्यात आलं संगमेश्वराच्या ठिकाणी. कुणापुढे न झुकणारा हा शंभू राजा, देहाची ती दिव्यता असणारे, औरंगजेबाने सांगितलं जसा एखादं फळ सोलतात ना, तशी ह्याची कातडी सोलून काढा. एवढ्यावर थांबला नाही हो. सिंहाप्रमाणे त्याचे ते हात असणारे, त्याचे नख उकडण्यात आले. करारीपणा आवाजामध्ये असणारी ती वाणी कुणापुढे नम्रत न होणारी, त्याची वाचा जीवा उखाडून टाकली. एवढ्यावरती ही औरंगजेब थांबला नाही. कुणापुढे नतमस्तक न होणारी, न झुकणारी अशी तीक्ष्ण वाणी असणारी ती औरंगजेबाच्या डोळ्यामध्ये डोकावत होती. आणि औरंगजेबाने सांगितलं, संभाजी समोर बघू नको, खाली बघ माझ्या पायाजवळ. संभाजी राजांनी सांगितलं, रे ही वाणी कुणापुढे झुकणारी नाही, आम्ही मोडू पण वाकणार नाही. औरंगजेबाने सांगितलं की याचे दोन्ही डोळे गरम सळायाने फोडून टाका. गरम लाल बुंद असे असणाऱ्या त्या सळाया त्यांनी सांगितलं, राजे अरे माझ्याकडे पाहू नका, डोळे तरी बंद करा ना. आदेश औरंगजेबाचा होता, शंभू राजाचे डोळे जर नाही फोडले ना, आपल्याला मरावा लागणार आहे. कुठलाही विचार न करता गरम अशा सळाया शंभू राजाच्या डोळ्यात.
चरचर चरचर करीत ते डोळे त्या ठिकाणी संपले. त्या ठिकाणी हजारो त्या सिंहाला जसं एखाद्या पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करतात ना, त्याप्रमाणे त्या साखळदांडामध्ये जकडलेला सोबत आपला मित्र असणारा कवी कलश. ऐका ऐका, तो म्हणतो हाथी घोड़े तोप तलवार फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा आप भी सब पे भारी है. असा हलाल हलाल करून त्या संभाजी राजाचे तुकडे मायबाप हो त्या नदीमध्ये टाकण्यात आले. असा दिव्य इतिहास असणारा शंभूराजा या स्वराज्यासाठी निघून गेला. अनेकांचे थोर पुरुषांचा जर इतिहास आम्ही जर मागे जाऊन पाहिला ना, तर आपल्याच लोकांच्या गद्दारीमुळे परक्यांनी या भारतावरती आक्रमण केलं आणि राज्य केलेलं आहे. म्हणून एका कवीने असं म्हटलेलं आहे, छत्रपतींच्या शूर मर्दांनो, छत्रपतींच्या शूर मर्दानो, जय हो. दानो शूर मर्दानो, छत्रपतींच्या शूर मर्दानो, शूर मर्दानो, शूर मर्दानो, होऊ नका बेमान, होऊ नका बेमान, तुम्हाला शिवरायांची आन, शिवरायांची आन. शिवाजी जय भवानी, जय शिवाजी जय भवानी, जय शिवाजी जय भवानी. छत्रपतींच्या शूर मर्दांनो, हो नका बेईमान, तुम्हाला शिवरायांच्या. बघा असे रक्तामध्ये, अरे आपल्याच मध्ये जर भांडण होत असेल ना, परका त्याचा फायदा घेत असतो. परक्यांचं दुश्मनांचं काम असतं जाती जातीमध्ये भांडण लावून द्यायचं. अरे माझ्या शंभूराजा सोबत राजे छत्रपती सोबत 18 पगड जाती नांदत होत्या. माळी असेल, चंबार असेल, कुंभार असेल, मराठा असेल, सगळ्या स्तर जाती त्या ठिकाणी आमचे सगळे बांधव त्या ठिकाणी राजांच्या समवेत होते महाराज. परंतु ज्यावेळेस एखादा नासल्याला कांदा येतो ना, तो सगळ्याला नाशित असतो, लक्षात घ्या. त्याच्यावरती औषध नाही, त्या कांद्यातून त्याला उचलून फेकावा लागतं. तसे काही या भारतामध्ये नासके कांदे राहिले आणि सगळ्याला नासायला लागले, लक्षात घ्या. म्हणून हे डोक्यातून काढा, आपण एक आहोत. आपण एका छत्राखाली नांदणारे सगळे समाज आहोत. परंतु काही छत्रपतींच्या शूर मर्दानो, शूर मर्दानो, शूर मर्दानो, छत्रपतींच्या शूर मर्दानो, शूर मर्दानो, शूर मर्दानो, होऊ नका बेमान, होऊ नका बेमान, तुम्हाला शिवरायांची आन, शिवरायांची आन. जय शिवाजी जय भवानी, जय हो. जय भवानी, जय शिवाजी जय भवानी. संभाजी महाराज की असं त्या वीर पुरुषांची स्मृती आजचा तो काळाकुट्ट दिवस म्हणून लक्षात ठेवा. मरावं तर सगळ्याला लागतं. स्वाभिमानाने जगा, स्वाभिमानाने मरा. आणि आयुष्यभर प्रत्येकाला कर्म तर चुकत नाही. चांगलं बोला ना.
कोणीही असो चांगलं बोलायला शिका, चांगलं वागायला शिका. कुठलाही धर्म असेल, कुठलाही पंथ असेल, कुठलाही संप्रदाय असेल, तो त्याचे जीवनमूल्य असेल, नीतिमूल्य असेल, संस्कार मूल्य असेल, तो चांगलंच शिकवत असतो. धर्म हे लांब ठेवा, सिद्धांत लांब ठेवा. प्रथम तुम्हाला माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. तुम्ही नुसते म्हणायला माणसं असतात, परंतु माणसाने माणसाशी माणसासम वागणे, तेव्हा तो खरा माणूस असतो. अहो काही काही असे येत चालता चालता कुठं आग लावून देते सांगताच येत. दिसायला तर वरून असे चांगले दिसतात, पण आतून असे कपटी असतात. कार्यक्रमच लागला समजायचं. माणसा आता तरी माणसात ये, माणसा आता तरी माणसात ये, मानसा आता तरी माणसात ये रे. माणसासारखा कधीतरी वागणार, हे आम्हाला शास्त्र शिकवतंय. आपल्याला ही वाणी दिलेली आहे, हे मुख दिलेलं आहे, कृष्ण भगवंताचं स्मरण करण्यासाठी, चांगलं बोलण्यासाठी दिलेलं आहे. ऐका ऐका. अरे ह्यात जर मुखाने तुम्ही जर बोलले चांगलं, तर तेही तुमच्या उपयोगी जाणार असतं. आणि त्याला करा. ज्या ज्या ग्रंथात तुम्ही डोकावून बघता ना, एक चरित्र मी तुम्हाला सांगतो. सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज जवळच इथं कमलपूर म्हणजे डोमेग्रामचं चरित्र. एक ब्राह्मण होता. दुर्दैव त्याचं असं होतं की मुलगा नव्हता, 5 कन्या होत्या. ऐका किती? 5. पण ब्राह्मणाचं दुर्दैव असं मावल्यांनो की 5ही विधवा झाल्या. त्याच्या दुःखाला पारावार राहिला नाही. घरी आल्यानंतर त्याला ते दुःख, कामावरती जायचं आणि गल्लीतून जात असताना बघा, गल्लीतले बनायचे पंचरांडा आला, पंचरांडा गेला. हृदय एकदम पिळून जायचं. मुली घरी होत्या, पुन्हा बाहेर निघाला की पंचरांडा चालला, पंचरांडा आला. शके 1800 मध्ये 1100 मध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांचं ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये परिभ्रमण झालं ना मावल्यांनो, डोमेग्राम या नगरामध्ये येतात. अतिशय दुःखित असताना हा विप्र ब्राह्मण स्वामी त्या ठिकाणी आल्यानंतर तो समोरून येत असतो. ऐका लक्ष देऊन. स्वामींनी एक वाक्य उच्चारलेलं आहे त्या ब्राह्मणाला. स्वामी म्हणतात, भटो तुमच्या पंचगंगा निकेनी असते. आणि खळकळ डोळ्यामध्ये अश्रू आले त्या ब्राह्मणाचे. निवालोजी निवालोजी. बघा तेच मुखे तेच तोंडे. बाकीचे म्हणत होते पंचरांडा आला, पंचरांडा गेला. आणि माझ्या स्वामींनी काय म्हटलं फक्त, भटो ब्राह्मण हो, तुमच्या पंचगंगा निकेनी असती. इथं गंगा शब्द वापरला. किती समाधान वाटलं त्या जीवाला. म्हणून असं म्हटलेलं आहे की प्रिय वाक्य तुमच्या मुखामध्ये पाहिजे. प्रिय वाक्य प्रदानेन सर्व तुष्यन्ति जंतव, तस्मात् देव वक्तव्यम वचनेक दरिद्रतः. अरे तुमच्या मुखामध्ये प्रिय वाक्य पाहिजे, दरिद्रता नाही पाहिजे शब्दामध्ये. प्रिय वाक्य होती तरी शत्रू मित्र होती. जर तुमच्या मुखामध्ये जर गोडवा असेल ना, तर शत्रू सुद्धा मित्र होतात. लक्षात घ्या. गोड साखर मुखामध्ये पाहिजे. आचार्यांना शिक्षा पण करतात लोणीला. इथं पारनेर जवळ स्वामी म्हणतात, एका ब्राह्मणाला मंदिरामध्ये गेल्यानंतर, ए थांब, आम्हाला चावी दे मंदिराची. स्वामींनी त्यांना शिक्षा पण केलं. भट्टो, अरे तू काही महात्मा नव्हेशी, तू काय महात्मा नाहीस का, संन्यासी नाहीस का? अरे तुझी वाणी, तुझे शब्द कसे पाहिजेत, महात्म्याची गौरावणी भाषा. तुम्ही संन्यासी आहेत, तुमचे महात्मे, तुम्ही
तुमची भाषा कशी पाहिजे? गौरावून पाहिजे. गौरावून म्हणजे कशी? आहो काहो करून पाहिजे. आम्ही तर उद्धट सारखे बोलतो. परंतु लक्षात ठेवा, तुम्ही जर एखाद्याला आरे जर म्हणले ना तर समोरचा म्हणेन का रे, आणि तुम्ही जर आहो जर म्हटले तर समोरचे काय म्हणतील? का हो म्हणतील. म्हणून तुमची मवाळीची गोडीची भाषा पाहिजे. एक महाभारतातला प्रसंग आहे. राजस्व यज्ञ, कधी काळी कथा करण्याचा योग आला तर सांगन तुम्हाला, खूप मोठी आख्यायिका आहे पण त्याला स्पर्श करतो. पांडवांनी राजस्व यज्ञ करण्याचं ठरवलं पंडुराजाला मुक्ती देण्यासाठी. आणि कृष्ण भगवंतांनी सांगितलं, जा एक गंधमादन ऋषी पर्वतावरती राहतात, गंधमादन पर्वतावरती, त्यांना तुम्ही आमंत्रण देऊन या. सगळ्या 88 सहस्र ऋषीला निमंत्रण दिलं, राजांना निमंत्रण दिलं महाराज. आणि मग धर्मराजा, भीम आणि अर्जुन त्या गंधमादन पर्वताच्या जवळ गेले. इतका वास यायला लागला त्या ठिकाणी. शेवटी भीमाने नाकाला कपडा लावला, जवळ गेले, निमंत्रण दिलं. भीमाला राहावलंच नाही. तिथं गेल्यानंतर त्याचं शरीर असं होतं, संपूर्ण दिव्य शरीर, सुवर्णाचं म्हणजे सोन्याचं होतं, आणि मुख शुक्राचं होतं. म्हणजे कशाचं? डुकराचं. आणि मात्र भीमाने विचारलं, अरण्ये वसती नित्यम गंधमालेन पर्वतम किमर्थम कांचनम काया किमर्थम सुकरो मुखम. हे ऋषीवर्य, आपण तर इकडं अरण्यामध्ये राहता, आपलं हे शरीर सुवर्णाचं आणि मुख असं शुक्राचं डुकराचं कसं झालं? त्यावेळेस गंधमादन ऋषी सांगतात, अन्नदानम मया दत्तम हेम रत्नानि सागरात शुभ वाक्यम न कर्तव्यम तदर्थम सुकरो मुखम. अरे भीमा, मी अन्नदानम मया दत्तम, मी खूप अन्नदान केलं रे, खूप सुवर्णदान केलं, रत्नदान केलं, परंतु या मुखाने कधी मी चांगलं बोललो नाही, त्याच्यामुळं माझं मुख डुकराचं झालं आणि देह सोन्याचं झालं. मग कुणाला जर डुकराचं तोंड करायचं असलं तर बोलत राहत रात्रभर. बघा मग कर्म असं असतं, बरोबर आहे का नाही? म्हणून केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगा आले, केले कर्म झाले तेची भोगा आले, केले कर्म झाले तेची भोगा आले. ऐका ऐका, अरे तुम्ही जर कर्म केलं ना, जसं कर्म केलं ना तसं भोगावं लागतं. लक्षात घ्या. महाराजांनी प्रमाण दिलं म्हणून थोडं कर्मावरती आपण बोलूया. भगवद्गीतेमध्ये 4थ्या अध्यायामध्ये 17वा श्लोक आहे. महाराज कधी वाचून बघा. स्वतः अर्जुनाला भगवान गोपाल कृष्ण सांगतायत, कर्मणो हॅपी बोद्धव्यम बोद्धव्यम च अकर्मणा अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गती. अरे अर्जुना, कर्मामध्ये अकर्म आहे, अकर्मामध्ये विकर्म आहे, आणि विकर्मामध्ये कर्म आहे. म्हणून तुला कर्म समजलं पाहिजे, अकर्म समजलं पाहिजे, आणि विकर्म समजलं पाहिजे. एक दृष्टांत सांगतो मी तुम्हाला. उपजाले मेले ऐसे की, उपजाले मेले ऐसे की, हरि मुखी गाता हर परिचेता, हरि मुखी गाता
दाता हरपली चिंता. केले कर्म झाले तेची भोग आले उपजले मेले ऐसे किती. बघा जसं कर्म आहे तसं भोगावं लागतं. एका मुलाने स्वतःच लग्न झाल्यानंतर स्वतःच्या पित्याला वृद्ध आश्रमामध्ये ठेवण्यासाठी घेतलं. पित्याला चालता येत नव्हतं सज्जन हो. स्वतःच्या पाठीवरती घेतलं. एक 4-5 किलोमीटर वरती वृद्ध आश्रम होता. पाठीवरती घेतलं. चालत चालत 2-3 किलोमीटर चालत गेला आणि त्या रोडच्या कडेला 1 किलोमीटरचा एक दगड होता. आपण पाहतो ना रोडच्या कडेने. त्या दगडावरती स्वतःच्या बापाला बसवलं थकल्यानंतर मुलाने. त्या बापाला त्या पित्याला डोळ्यामध्ये धारा लागल्या. तो रडायला लागला. मुलांनी विचारलं का हो माझी बायको बोलली म्हणून तुम्ही रडता का. त्यांनी सांगितलं नाही रे. मग काय वृद्धाश्रमात घेऊन चालले म्हणून रडता. नाही. मी पुन्हा तुम्हाला आणणार नाही भेटणार नाही म्हणून रडता का. सांगितलं नाही रे त्याच्यात तुझा काही दोष नाही. मग रडता का. त्यावेळेस बाप सांगतो बेटा ज्या दगडावर मला तू बसवलंस ना माझ्या पित्याला मी याच वृद्ध आश्रमात घेऊन जाताना याच दगडावरती माझ्या बापाला मी बसवलं होतं. तेच भोग कर्म आज मी भोगतोय. तू मला वृद्धाश्रमात घेऊन चाललास. त्या क्षणी मुलाच्या लक्षात आलं आज मी माझ्या बापाला नेतोय. उद्या माझा मुलगा मला वृद्धाश्रमात नेल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या. त्या क्षणी बदल केला आणि बापाला घरी घेऊन गेला. हे कर्म आहे. लक्षात घ्या. महाभारतातला प्रसंग आहे. चला आपण थोडं स्पर्श करून सांगतो मी तुम्हाला काही आख्यायिका. महाभारतामध्ये ज्या द्रौपदीचं वस्त्रहरण झालं जे 100 कौरव मेले त्याचं कारण काय. धृतराष्ट्र आंधळा झाला. लक्ष देऊन कथा ऐका. ही जी द्रौपदी होती ती मागच्या जन्मामध्ये एक वेळेस आपल्या सखी सोबत मैत्रिणी सोबत खेळत खेळत एका नदीवरती जाते. त्या नदीवरती एक संन्याशी ब्रह्मचारी त्या ठिकाणी स्नान करत होता. त्यांनी स्नान संध्या झालेली आहे. ह्या मुली लहान असणाऱ्या त्या खेळत खेळत जवळ जातात. पाहिलं कोणीतरी आंघोळ करतोय नदीमध्ये वाळवंटामध्ये. ते कपडे उचलले घेऊन पळाल्या. दगडाच्या आडोंगी लपवून ठेवले आणि डुकून तिथून बघत होत्या. तो संन्याशी त्या नदीतून बाहेर निघाल्यानंतर ह्या हसायला लागल्या. तो इकडं तिकडं पाहायचा बिचारा. त्याचे अंगवस्त्र कपडे नाहीत अंगावरती. हसल्याला द्रौपदीचा आवाज त्या संन्याशाच्या कानावरती पडला आणि त्यांनी शाप दिलेला आहे. आज ज्याने माझे वस्त्र हरण करून माझा उपवास केला आहे ना एक दिवस त्यालाही त्याचेही वस्त्र हरण होतील आणि सर्वांच्या समोर त्याला लज्जित व्हावे लागेल. इथं फक्त द्रौपदीने हसण्याचं कर्म केलं होतं. लक्षात घ्या. फक्त हसली. लक्षात घ्या. मागच्या जन्मात कधीतरी कथा ती संपली. तिथं पुन्हा द्वापार युग लागला. हीच द्रौपदी आता द्रौपदाच्या उदरी जन्माला आली. पूर्वीप्रमाणेच आपल्या मैत्रिणीसोबत वैदर्भ नदीच्या काठावरती पुन्हा खेळत गेलेली. बघा खेळायला. कथा चांगली लक्षात घ्या. लक्ष आहे ना. द्रौपदाची कन्या ही द्रौपदी आता खेळत खेळत पुन्हा कोणत्या नदीवरती वैदर्भ नदीच्या काठावरती गेली. इथंही एक आंधळा संन्यासी स्नान करीत होता. कसला दिसत नव्हतं. आंघोळ केली बाहेर आला. त्या खडकावरती त्याची जी कोपीन होती जे अंगवस्त्र होतं त्या ठिकाणी तो पाहायला लागला. दिसत कुठं नाही. चापटत होता. इकडे असन का तिकडे असन का. द्रौपदीने ते दृश्य पाहिलं. जवळ गेली. कुठलाही विचार न करता आपला शालू होता टरकन फाडला. हातभर त्याला कोपेन म्हणून अंगवस्त्र म्हणून कमराला लावण्यासाठी दिला. त्या अंधाळ्या बाबाने पाहिलं. अगं बाळे तुझं नाव काय. माझं नाव द्रौपदी आहे.
अगं माझं हे वस्त्र नाहीये. तिने सांगितलं नाही बाबा तुमचंच आहे. अगं नाही ग, माझं साधं वस्त्र. राहू द्या, तुम्हाला राहू द्या, तुमचंच आहे. तो प्रसन्न झाला आणि सांगितलं बाळे द्रौपदे, ज्यावेळेस तुझ्यावर एखादी विपत्ती येईल ना, एखादं संकट येईल ना, या वस्त्राचे जेवढे उभे आणि आडवे धागे आहेत ना, तेवढे वस्त्र भगवंत तुला पुरविल, असं आशीर्वचन त्या अंधाळ्या ऋषींनी द्रौपदीला दिलेलं आहे. बघा, इथंही कर्म केलेलं आहे, तिथंही हसलेली आहे आणि इथंही कर्म केलेलं आहे. कथा पुढे जाते. महाभारतातला सगळ्यांना प्रसंग माहित आहे. इकडे जो आंधळा हस्तिनापूरचा जो राजा होता, त्याचं नाव धृतराष्ट्र. ह्या धृतराष्ट्राने मागच्या 14व्या जन्मामध्ये एका वनाला अग्नी लावला होता. तो अग्नी लावल्यानंतर तो जळत जळत पेटत एका दरीपर्यंत गेला आणि त्या दरीमध्ये एक सर्पिणी होती. त्या सर्पिणीचे त्या अग्नीने डोळे गेले. तिने 100 तिथं पिलांना जन्म दिला होता. ते जळून ते पिल्ले त्याच्यामध्ये मेले. तिने त्या ठिकाणी सांगितलं, ज्याने कुणी या पर्वताला आग लावली ना, त्याने करून माझे डोळे गेले, तसेच त्याचेही डोळे जाते, त्याच्या समोर त्याच्या 100 मुलाचा मृत्यू होईल. हे कव्हाचं गाठोड आहे? 14व्या जन्मातलं मागच्या. आता कथा पुढे जाते, ऐकून घ्या. पुढे कृष्ण भगवंत एकदा बसलेले असतात. नारद जवळ येतात, प्रणाम केला कृष्ण भगवंताला आणि काय म्हणतात ऐका ऐका, की भगवंता, अरे सुभद्रा तर तुझी सख्खी बहीण आहे ना रे, आणि तू सुभद्रेपेक्षा द्रौपदीवर जास्त प्रेम करतोस, ती जास्त आवडीची तुझी बहीण, कारण काय? कृष्ण भगवंत नारदाला सांगतात, नारदा तुला पाहायचं का? कृष्ण भगवंतांनी बोट कापण्याचं सोंग केलं आणि सुभद्रेकडे गेले. अगं ताई बघ ना, माझं बोट किती कापलंय ग. ती पाहायला लागली इकडं तिकडं. ही पाहिली तर जर इतकी चांगली साडी फाडू कशी, दुसरी पाहिली तर दुसऱ्या नव्यात जुनी शोधत होती, कुठं सापडते. सोबत नारदजी होते. जा सांग म्हणे, आता तिकडे जाऊन द्रौपदीला सांग. नारदजी गेले. अगं द्रौपदे, कानाचा कृष्णाचं बोट कापले, कुठलाही विचार न करता भरजरी शालो टारकन फाडला आणि कृष्णाच्या बोटाला बांधायला गेला. इथंही कर्म केलेलं आहे. कुणी? द्रौपदीने सांगितलं. कृष्ण भगवंताने लक्षात आलं का? नारदा, आता ही कथा सगळी डोक्यातून काढा. महाभारताचा प्रसंग आहे, ती समोर उभा आहे. धृतराष्ट्राचा 100 मेल्याले नंतर हा कधीच गाठोड आहे? माग शाप होता. ज्यावेळेस वस्त्रहरण होतं ना, त्याचे वस्त्र रपवले, त्यांनी शाप दिला, म्हणून इथं द्रौपदीचे वस्त्रहरण होतात. पुन्हा दुसऱ्या अंधाळी ऋषीने आशीर्वचन दिलं, म्हणून भगवंताला यावं लागलं त्या ठिकाणी. आणि भगवंताने ज्यावेळेस वस्त्र पुरवायचा प्रयत्न केला ना, की तो ज्यावेळेस आपली चिंदी आपल्याला बोटाला बांधवली ना, त्या ऋणात राहिला नाही तो भगवंत, म्हणून ते वस्त्र पुरवण्यासाठी त्या ठिकाणी. हे कर्म आहे. कर्म कुणाला चुकत नाही, लक्षात घ्या. मागच्या जन्मीचं म्हणून गोपाल कृष्ण म्हणतात, कर्मणो हॅपी बुद्धव्यम बुद्धव्यमच्या अकर्मणा अकर्मणस्य बुद्धव्यम गहना कर्मणो गती. की हे अर्जुना, कर्माची गती गहन आहे रे, ती तुला समजणार नाही. एका जन्मातलं हे नसतं. आम्ही उगाच कोणाला हे नाव ठेवतो, अरे त्याच्यामुळं माझं असं झालं, त्याच्यामुळं मला जमीन झाली नाही, त्याच्यामुळं आमचा प्रपंच वाढला नाही, त्याने आम्हाला लय लुटलं. तोच कर्म चांगलं नाही, त्याला कुठं शिवाय देतो? जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार
घ्यावे जाणून सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. कर्म कोणालाही चुकत नाहीत वो. अहो स्वतः देवाला कुठलं कर्म बांधत नाही, मनुष्य कर्माने बांधलेला आहे. पण मनुष्य वेशामध्ये ज्यावेळेस भगवंत अवतीर्ण होतो ना त्यावेळेस भगवंत सुद्धा एखादं कर्म एखादं शाप स्वतःवरती घेत असतात. जसा यदुवंशामध्ये भगवान गोपाल कृष्णाने घेतला. पूर्वीचेही संतांचे असे काही प्रमाण आहे की असं म्हणतात की कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला. कर्मे दशरथ योगे मेला, कर्मे दशरथ योगे मेला. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे दशरथ वियोगे मेला. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्मे श्रीराम वनवास गेला, कर्मे श्रीराम वनवास गेला. कर्मे रावण जय पावला, कर्मे रावण जय पावला. कर्मे रावण जय पावला, कर्मे रावण जय पावला. वियोग घडला सीता देवी, वियोग घडला सीता देवी, वियोग घडला सीता देवी, वियोग घडला सीता देवी. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे दशरथ वियोगे मेला. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे दशरथ वियोगे मेला. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला. वियोग घडला सीता देवी. बघा ऐका ऐका की कर्म दशरथाला चुकले नाहीत, श्रीरामाला वनवासाला जावा लागलं. कर्मे रावण क्षयो पावला आणि वियोग घडला सीतादेवी श्रीरामांचा. ह्याच्या मागं सुद्धा कर्म एक कथा आहे. तर जशी आपण मी आता महाभारतातली सांगितली ना द्रौपदीची, परंतु हे नाही सांगणार आता. हे पुढच्या वेळेस जर कधी तुम्ही जर बोलवलं ना, तुम्हाला माहिती आहे दशरथाचा वियोग घडला कशामुळे हे तुम्हाला माहिती आहे, बाण मारला. पण हे माहिती आहे का तुम्हाला श्रीराम वनवासाला का गेला, रावण क्षयो का पावला, कोणाचा शाप होता, आणि सीतेला वियोग का घडला, ह्याच्या मागचं कारण माहीत नसतं. पण आता नाही सांगणार, गोह्य पुढच्या वेळेस सांगू. असं कर्म कोणालाही चुकत नाही, लक्षात घ्या. एक जाता जाता एक दृष्टांत सांगतो आणि पुन्हा आपल्या भागवत कथेवर येऊ. कारण की आपली मूळ विषय भागवत आहे. महाराजांनी कर्माने मला भलतं लांब नेलं. हे आपल्याला तुला करायची ना, पुन्हा जेवायचे, अन्नमय प्राण आणि प्राणमय प्राकर्म, हे लय महत्वाचं आहे. नाही तर हानतान तुम्ही तून तो एक कथा बघा वाजित तुम्हीच जेवायला. ते बी कर्म एक लक्षात घ्या. अन्नाशिवाय प्राण जगू शकत नाही आणि प्राणाशिवाय प्राकर्म होत नाहीत, लक्षात घ्या. बरोबर आहे की नाही? म्हणून आपल्याला थोडं मापात चाललं पाहिजे, मापात पाळलं, तुमच्या बी पदरात मापात पडलं पाहिजे, आहे का नाही? नाही तर तुम्हीच आरडा आणि तुम्हीच दोघं एकामेकाकडे बघा आणि मना गाणे कवर आम्ही चाललो आमच्या घरी, असं व्हायला नको. बरोबर आहे की नाही? म्हणजे टायमिंग मध्ये चाललं पाहिजे. हा काय विषय होता? हा एक दृष्टांत मी तुम्हाला सांगणार आहे. बघा ऐका, आपल्या संसारामध्ये कोणालाही दोष देऊ नका. या दृष्टांतामध्ये खूप घेण्यासारखं आहे महाराज. समुद्राच्या काठाला रेतीपाशी एक मुलगा खेळत होता, लहान. असेच फिरायला गेल्यानंतर अचानक समुद्राची लाट येते आणि त्या लहान बाळाची चप्पल तो समुद्र आपल्या लाटी सरसर समुद्रात घेऊन जातो. त्या मुलाने त्या रेतीवरती लिहिलं, समुद्र चोर आहे. काय लिहिलं? समुद्र चोर आहे. तेवढ्यामध्ये एक वृद्ध माणूस खाली मान घालून जात होता. जाता जाता एका शिंपल्यामध्ये त्याला मोती समुद्रामध्ये त्या काठावरती सापडला. तो माणूस काय म्हणतो? समुद्रदानी. काय म्हणतो? समुद्रदानी. तेवढ्यामध्ये तिकडे एक नावाडी त्याच समुद्रामध्ये मासे धरत होता.
पुष्कळशे मासे त्याला सापडले. तो म्हणला समुद्र पालनहारे. काय म्हणतो? समुद्र पालनहारे. आणि त्याच वेळेस एका बाईचा मुलगा त्या समुद्रामध्ये पोहत असताना त्याचा मृत्यू होतो. आणि मग ती म्हणते समुद्र हत्यार आहे. एकाच वेळेस एवढ्या क्रिया घडलेल्या आहेत. मला सांगा, समुद्र काय? त्याच्या ठिकाणी तो स्थिर आहे. त्यांनी काहीच केलेलं नाही. त्याच्या भाग्यात होतं, त्याला मोती सापडला. एकाच्या भाग्यामध्ये त्याची चप्पल त्याची त्या समुद्रामध्ये गेली. त्याचं कर्म तसं होतं. आणि एकाचं कर्म असं होतं की तिथं मृत्यू असा होता. समुद्र त्याच्या ठिकाणी बरोबर आहे. आपले दोष आपले कर्म आपल्याला तिकडं नेत असतात. आपण देवाला नाव ठेवत असतो, देवाने माझं असं केलं, त्याचं तर लई बरं चाललं, मला तर कापूस कमी झाला, मला यावरती ऊस झाला, आणि देव काय असाच आहे का? आणि त्याच्याकडंच बघतो आणि त्याची ती डबल बिल्डिंग झाली, माझी तर एकच नाही. म्हणून दुसऱ्याला नकानं नाव ठेव. जे काही होतं ना ते माझ्या कर्मामुळं होतं असं म्हणत राहा. माझ्याच भाग्यात नव्हतं. दुसऱ्याला दोष देऊ नका, दुसऱ्याला बोलू नका. फक्त देवाला सांगायचं, देवा देणारा तू आहेस, अनार्जित दाता आहेस तू. माझ्या भाग्यात जरी नसेल ना तू देऊ शकतो. देवाला भांडा, माणसाला भांडू नका. लक्षात ठेवा. भोगतो न घडे संचिता वाचून, भोगतो न घडे संचिता वाचून, संचिता वाचनी भोगतो न घडे. भोगतो न घडे संचिता वाचून, भोगतो न घडे संचिता वाचून, भोगतो न घडे संचिता वाचनी, भोगतो न घडे संचिता वाचनी. करावे ते मणी समाधान, करावे ते मणी समाधान, करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान. करावे ते मणी हो समाधान, करावे ते मणी हा समाधान, करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान. मनोनी मनी मानून खेद, मनोनी मनी मानून खेद, मनोनी मनी मानून खेद, मनोनी मनी हा म्हणून खेद. भोगतो न घडे संचिता वाचुनी, म्हणून या मनी मानू नये खेद. आपल्या पूर्व संचितानुसार भोग भोगावा लागतो. पूर्व पुण्य ज्याचे मिळे सुख त्याला, कोणी राव होय कोणी रंक झाला. म्हणून असं कर्म आहे. चला आपल्या भागवत कथेच्या विषयावरती आपण येऊ. कृष्ण भगवंत मथुरेमधून द्वारकेमध्ये गेले. काल आपण कोणची कथा केली हो? काल बोलत जा जरा मला. काल कोणची कथा होती? बलरामाचं लग्न झालं काल, आहे की नाही? कृष्णाचं झालं का? बरोबर, मला वाटलं बलरामाचं. कृष्ण भगवंताचं लग्न झालं सत्यभामी सोबत, आहे का नाही? हा काय म्हणतो? रुक्मिणी सोबत झालं. वा वा, म्हणजे लक्ष. रुक्मिणी सोबत विवाह झाला. ऐका ऐका, लक्ष द्या. कृष्ण भगवंत एक वेळेस या द्वारकेमध्ये पुष्करणी कळती का? त्या पुष्करणीमध्ये सरोवरामध्ये स्नान करत होते. सगळ्या त्या अट्टपट्ट राणी सोबत आहेत. काय सोहळा चालू होतो. स्नान करत असताना तेवढ्यामध्ये आकाशातून नंदनवनातून नारदजी त्या ठिकाणी येतात. आणि आल्यानंतर कृष्ण भगवंताला त्या नंदनवनामधून आणलेलं पारिजातकाचं जे पुष्प आहे ना, ते कृष्ण भगवंताला भेट म्हणून नारदजीने दिलं. ऐका, ते कृष्ण भगवंताला दिल्यानंतर जवळ रुक्मिणी होती. जसं ते पुष्प रुक्मिणीला सांगितलं, ग
हे घे आणि रुक्मिणीच्या केशामध्ये ते लावलं. हे पाहिलं सत्यभामे. जसा प्रहारा भडकला, तुम्हाला तर माहिती आहे ना, थांबलीच नाही. जशी निघाली ताड 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 करीत महलामध्ये. देवाला वाटला कार्यक्रम बिघडला. जशी गेली रावगानामध्ये धाडकन दरवाजा लावला, दिवे बंद केले आणि पलंगावरती झाकून झोपल्या मस्तपैकी.